तर आमचं एवढं झालेलं आहे, ते बघू शकता. गहू आणि तांदळापासून बनवलं आहे आम्ही, आणि अजून चालू आहे. गुड्ड्याने डग काढलेत, मी हे बनवलं, पर्स राहिलं. आणि हे चालले डोंबिवलीला, त्यांच्या मामीला मुलगी झाली ते बघायला. पैसे द्यायला आले मला. किती रुपये देऊ? 500 रुपये. नाही, संध्याकाळी आम्ही मस्त केक कट करायचा. याच्यावरती 2 लाईनी येतात. किती किती आज घरी आहे स्पेशल चिंबोरा. अरे तुझ्या आता पाकिट असं तुला असं बस सांगितलंय, म्हणाली उभा येतो बघ राखून ते भांड्यांचा ढीक काढू दे. मी पण मग तुला मी बोलले थांब जरा, तू गेली तिकडं. 1 महिना एक वाटतोय काही दांडी वाटते का, अशी उलटी वेगळीच वाटते. सरळ करून दाखवते. आता कॅमेरामॅन पण बोलवलेत आम्ही. ST लिहायचं आहे आणि ते बाकी आहे फक्त की झालं. तर आता सकाळ झालं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज थोडं लेट झाल्यानंतर सांगते की सगळं. तर पाऊस एवढा जोराचा पडतो आहे ना, बाळाच्या बाहेर जिल्ह्यात आंघोळीला नेलं आहे. करवान त्याला ठेवते, पाऊस दाखवते नंतर. आज आमच्या बाळाला झाला 1 महिना. संध्याकाळी केक कापायचा. केक तुम्ही तर बोलले काल केक आणायचा. आता मी चहा पिते. ही माकडं तोडतील वाटतं. अरे बॅचकी बिचकी काय आहे की नाही आपल्याकडं? बॅचकी बिचकी काय नाही. बॅचकी घरातले घेऊन गेलं पळवून. कोण? माकडं कोणाच्या? तर मंडळी, आमच्या बाळाला आज मस्त 1 महिना झाला आहे. 9 तारखेला झालेला. आणि आता मी चहा पिऊन घेते. काय हो, पर्स राहिलं. आणि हे चालले डोंबिवलीला, त्यांच्या मामीला मुलगी झाली ते बघायला. पैसे द्यायला आले मला. किती रुपये देऊ? 500 रुपये. नाही, संध्याकाळी आम्ही मस्त केक कट करायचा. याच्यावरती 2 लाईनी येतात. किती किती चालेल ना? नाही चालेल. 2 लाईन. याला बघा 500 नोट आणि याला 2 लाईन येते. मागे एक जा लवकर. का मी पेट्रोल भरणार आणि पेट्रोल पंपाला देणार आणि बोलणार अरे यार 1 ही नोट आहे, क्या करू. लवकर या. तर बाळ, अरे जागा झालं रे. लय चॅप्टर आहे. मला जागवलंय ना एवढाच, लय डोकं खाल्लंय. किती सकाळी 5 वाजल्यापासून होतं जागं, ते 7:30-8 वाजेपर्यंत चालूच होतं त्याचं. आणि पाऊस पडते तर लघवी होते. आज यांना डायपर आणायलाच लावते मी. बघूया, नाहीतर 1 महिना झाला याला. 11:45 वाजलेत आणि त्याच्यामुळं उठले नाही मी. 10:30 वाजता उठले आणि ते सगळं मैच्या अंघोळ वगैरे सगळं टाइमपास होतं. आणि गुड्ड्या क्लासला जाते तर त्याच्यामुळं मग तरी पण कपडे बिपडे त्या घालतात, म्हणजे आंघोळ करायला येतात त्या. आम्ही सगळं करून गेलेलं आहेत. त्यांना बोंबलाचं कालवण, मला चिंबोरीचं कालवण, चपात्या बनवल्यात. गौरांच्या पण आता डब्याला जाम चपात्या देते. हे नको मला, ते नको मला, असं करतं. तर पटापट मी खाऊन घेते. सगळीकडं कपडे दिसतात रूममध्ये. कसतरच वाटतंय ना. जाऊ दे, आता पाऊस आहे. अच्छी हे आणि हां, आज काहीतरी बनवणार, म्हणजे थीम. 1 महिना झाला त्या. तर तुम्हाला संध्याकाळी समजेल. गुड्डे आल्यावर आम्ही दोघीजणी बनवणार आहोत. गावरांच्या टायमिंगला पण बनवायची मी. जवळजवळ 12 महिन्यापर्यंत बनवलेलं, म्हणजे 1 वर्षापर्यंत. ते तुम्ही बघितलं असेल.
आणि आता मी बाबांना जेवण वाढते, कारण आई गेलेले आहेत बाहेर, तर त्यासाठी आता गरम करते जेवण. आणि वाजलेला होता घड्याळामध्ये एक वाजला आहे आणि आता बाबा जेवणार आहेत, मग त्याच्यानंतर मी जेवणार. तर आज मला काय झोपायला भेटत नाही असं वाटतंय, कारण हा झोपलेला, मी झोपेतून उठून त्याला औषध दिलं आहे, कारण औषध देणं गरजेचं होतं, औषध द्यायचं होतं. तर उठला तो उठलाच, त्यानंतर सुसू शिशी केली. मग आता जागा तो जागाच आहे. आता 3 वाजलेत. आता मी बोललं जरा झोपते, याला झोपवते, पण योगा झोपत नाही. पाण्यात जर पाळण्यात टाकलं असतं तर झोपला असता, पण आता डायरेक्ट बारशाला पाळणं काय करायचं. तर मग थोडीशी झोपली असते, ते पण नाही झोपायला. आता यो झोपेल तेव्हा मला झोप. ताई आणि हे सुद्धा कधी येतात काय माहिती, किती वाजते त्यांना यायला. निघालीच मला वाटतं 11 साडे 11 वाजता, 11 सव्वा 11 झालेले. तर बघू, हा झोपला तर ठीक आहे, मी पण थोडीशी झोपून गेली. बघूया. आईने तर मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये हात वगैरे घालू नको, काय करू नको, बाळवती वगैरे काय यो दिवसा एवढी काढत नाही, फक्त रात्रीचं आणि संध्याकाळचं असं असते. बघू आता, चला कंटिन्यू ना. संध्याकाळी बनवणार आता मी 1 मंथचं, तर तुम्ही नक्की बघा. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक तर कराच, कोण लाईक करत नाही असं का करता, प्लीज लाईक करा. अरे बाबा. तर मंडळी आता वाजलेत किती, 6:30 पावणे 7 वाजायला आलेत. बाळसुद्धा उठलंय, हसतोय, झोपेत असतंय. तर आता बनवायचं आहे. आता गुड्ड्या कधी येते बघते. माझ्याकडं ब्लॅकवाली साडी आहे, मारशील गौराज, तर ती काढते. आणि इथं अंतरून पेडवरच करायचं साधं सोपं आपलं गहू आणि तांदळाचं आहे. तर बघूया कसं होतं आहे, कसं करतोय आम्ही. गौरांच्या टायमिंगला मी केलेलं, पण तेव्हा कोविड होता आणि तेव्हा फक्त मी फुलांचा एक आकडा आणि त्याला एका साईडला झोपवलेलं, असं केलं. नको गौरांश, असं केलेलं फक्त. तर आता बघूया, तुम्हाला समजेल नंतर कसं करते मी ते. आज घरी आहे स्पेशल चिंबोरा. अरे तुझ्या आता पाकिट ना, असं तुला असं बस सांगितलंय, म्हणाली उभं व्हायचं. आता बघत राखून ते पाण्याचा ढीक काढू दे, तिथे ढीक बघ. यो काय येतं पाण्यात नाही टाकत. आला का, रडून रडून आला परत. तशीच होती ती त्या दिवशीची, माहिती आहे, एकदम पोकळ होती. बबडू कच्चा पकडलाय मम्मीने तुला. तो या पकडायला सांगितलं ते पकडत नाही, आणि नाही ते चाललंय. ती पकड, ती बघ. पकडून काय फायदा नसतो. एक नांगावाली नको पकडू, नंतर मुख्या बिट्या पकडायला. टोप उचलून काढा ना त्याचे. चला मंडळी, आता बनवायला घेते मी. आता तुम्हाला दाखवते. चादर करते. साडी टाकलेली ब्लॅक कलरची, माझ्याकडे साडी आहे. आणि गौरव कुठं फिरतंय, बाळाला झोपवले खाली. आता बाळ माझी जागा येले. आता दाखवते तुम्हाला साडी टाकले ती. तरी बघा, अशी साडी ब्लॅक कलरची माझ्याकडं आहे, तर ती टाकून घेतले. आणि इथं तांदूळ घातलेत. आता राशनचे तांदूळ आहेत, एवढे छान आहेत ना, क्लिअर दिसत नाही, एवढे छान मस्त आहेत. तर पहिला आता कोण शूट करायला सुद्धा नाही आहे. हे पटापट मी काढून घेते, तुम्हाला थोडं थोडं क्लिप दाखवते. चला सुरुवात करूया. अगं इथं येईल ना, आणि इथं ते येणार ढग, तिकडे छत्री येणार, समजलं. मॅडम उगवलेल्या आहेत आमच्या. वाजले किती, 8:30. हां हां, म्हणजे तिकडे अगं इथं झोपवायचं. इथं 9 आकडा करते, 1 आकडा इकडे छत्री, वरती ते ढग. मला वाटलं असं ते ये देव का, खडू देव, नाही नको, खडूने ढगाक ना, कशाला होईल. चला मदतीला आलेले आहे माझ्या.
बबलू इकडे झोपला खाली. लक्ष राहायला पाहिजे रे आता. पाय द्यायचो बाबा. बबलू बबलू जागा झालाय. त्याला समजलं ना आता. फॅन जरा फास्ट करते. कधी आले? आता आले का? मग जस्ट गाडीवरून उतरली आणि मी बोललो गौरांशला बघ जाते आले का. पप्पाने इकडे सांगितली गाडी थांबवायला. साडेवर येते का करता? माझ्या हातात तो रेनकोट होता, तो घरात जाऊन ठेवला. मोठे कर मोठे. हा म्हणून तुला बोलले खडू देऊ का. तुला त्या फोटोमध्ये दाखवते थांब. जरा टच कर. दिसते ना थोडासा ब्लर येतोय. तू कुठं बसते? दिसते. कशाला बसते? दिसते ते बघ. आता आमचं चालू आहे इकडं. दिसते काय दिसते काय माहिती. जरा थोडंसं BTS घेतो आम्ही. काय बनवतोय लास्टला दाखवतो कसं. म्हणाले मीटिंग केली काय फुकायला रुमाला गौरांशी गेलो. आता खेळतो बरोबर. कधी कधी काय खेळ कुठं ठेवलाय त्याला ते द्यायला पाहिजे खायचं. नेलाय का त्यांनी? वाळतं नाही ते. ढगं तर झाली. ढगांच्या मधीतून आपण फाईल काढायची. त्याचे फाईल ना फोनमध्ये ये आहे. नंतर मग फाईल डोळे मोठे काढ थोडेसे. करायचं मी. हे कसं करायचंय अमरेला? ते तसंच टाकलंय तसं नुसतं गिरवायचं. आला काय आईकडनं मारते एक आकडा. 1 महिना झाला ना बाळाला. अजून सुटली ते बघ बाबा नको करू. हे कापसाचं पण झालं असतं. नको शोनो. पण ते कापूस जाम लागला असतं. जाम म्हणजे उठलं पण असतं. त्याच्यावर कलर तर मारायचा ना. कशावर? या अमरेलावर. अमरेला तो बिना कलरचा अमरेला. ते असेच ठेवायचं असतं. कलर मारत कसं बसला. तो ब्लॅक अँड व्हाईट अमरेला. मध्ये घे. तिकडून जरा वर खाली झालं. वर खाली होत म्हणजे वर खाली हाय. तेच याच्यावर असताना कॅमेरा कुठं लावलाय. हे जरा याच्यावर केलं पाहिजे. काय बोलतात त्याला? काय फोटो बाळाला पाहिजे. बाळ चालू पाहिजे. आमचं एवढं झालेलं आहे. हे बघू शकता. गहू आणि तांदळापासून बनवलंय आम्ही. आणि अजून चालू आहे. गुड्ड्याने डग काढलेत. मी हे बनवलंय आणि हे गव्हापासून बनवलंय. इथं बाळाला झोपायचं. बघूया कसे फोटो येतात. आता अजून तांदूळ मी पण मग तुला मी बोलले थांब जरा. तू गेली तिकडं.
1 महिना. एक वाटतोय काही दांडी वाटते का? अशी उलटी वेगळीच वाटते. सरळ करून दाखवते. आता कॅमेरामॅन पण बोलवलेत आम्ही. ST लिहायचं आहे आणि ते बाकी आहे फक्त की झालं. रिंग झाला रिंग झालं ना. हे राहिले ST रेंज झालंय. छत्री होईल ते काय पहिला खडूने करून घेतलं मग हे. आणि गौरांचं आणि याचं सेम नको म्हणून हे विचार केला. नाही तर गौरांचं काय असंच केलेलं फुलांपासून. म्हणून हे जर काहीतरी नवीन. मग 2 महिने झाले का अजून काहीतरी विचार करायचा. आता काय जोडीला आहे. चला बनवून घेतो आम्ही मस्तपैकी. बाय बाय. नंतर भेटू. दाखवतो सगळं झाल्यावर. अजून त्याला कपडे घालायचे. तर आमचं झालेलं आहे. बघू शकतो केवढं छान दिसतंय गुड्ड्या. आणि इथं एक आकडा काढलेला आहे. आमची पहिली पाऊस. आमचा पहिला पाऊस. फर्स्ट रेन. मस्त मस्त. केवढं छान दिसते. केवढं छान वाटते. चला फोटो वाल्याला कुठं. अरे या चला. कसा दिसतंय बघा. केवढं छान वाटतंय. इकडे बघा इकडे बघ. हे बघ कोण आला मेरा बबडू आला. डोळे गोल मोठे गोल. दादा कशा बोलता बबडू. बबडू फोटोग्राफर. बाबडू आले आता. चूप बसले गुड्डा पाहिजे. चूप कर त्याला. झाले माझा तो चूप नाही बसत. तर मेरीच्या पप्पी गेल्यावर चुकू. इकडे बघ बाबडू. बाबडू इकडे बघा. ए बाबडा आवाज दे. उद्या केवढं छान वाटतं. आवडलं. काढले का नीट. या थँक्यू केल्याबद्दल. आत्याला काय थँक्यू. बाय बाय. आम्ही ते खातो. आता गप बसला बघ. हाय हाय नंबर. फोटो काढताना रडतोय. आणि आता गप बसलाय. टोपी काढून काढते. ए बाबडा. तर हे आम्ही असं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. एवढं मस्त. आता काय होतं त्याला घेतो. चलो झालंय. हा घेते वाजले दोघं 9:30. ये टिकली लावायची विसरले. तर आमचा केक आणायचा मूड होता. गौरांशला 1 महिना झालेला ना तेव्हा. तिकडं होते मी घरी तेव्हा दादाने आणलेला केक. पप्पा यांचे विचारत होते म्हणजे हे की आणू का केक. आणायचा ना. विचारायचं असतं का. उद्या ना. डबल तोंडी बोलू नको. घरी मला शाळेचं कसं ना दिसतंय ना तुम्हाला काय करतात ते माझ्यासोबत. असं मी खाते चॉकलेट. आणि काल जसं मी बोलले ना की हा बाळ झोपलाय माझं. बाळ झोपला नाही. लगेच 5 मिनिटात उठलं बाळ. आणि मला जागवलं काहीतरी 1:30 वाजेपर्यंत. त्यानंतर झोपलं. ते सकाळी 5 वाजता परत उठलं. आता झोपलंय. गौरांश बघा माझं ग बाई. गौरांश बघा. आम्ही घरात बनवलेलं नाही. तुम्ही आणलेलं ना बनवून. नाव काय. कोविड आलं होतं. आता याचं द्यायला लागेल. ते असंच नाव बनवायचं. फुगे चिटकवायचे आणि फोडायचे. असं काहीतरी करू. बघूया त्या दिवशी
कसं काय होतंय काय माहिती नाही. तर केक आणणार होता तर उद्या आणू, बघूया. उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, उद्या म्हणजे आज गुरुपौर्णिमा चालू झाली आहे ना, तर उद्या आणूया. उद्या आणायचं अर्धा किलोचं आणायचं आणि बाबूला कट करायला सांगायचं. पण ते इथं झोपला ना तेव्हा तो जरा काय माहिती रडायला लागला. नाही तर आपला शांत असते मस्त. तुमच्यात बघू शाले फोटो. चला तर आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता वाजलं एक वाजलं आणि अजून बाबूने कापला नाही केक आणि बापूस आहे फोनमध्ये काम करतो मेहनत करतो तेव्हा पैसा येतो असं. बाय बाय. पैसा कमवताना सुद्धा माणसाने वेळ द्यायचा असतो. तर हा मला आता थोडा वेळ भेटते. जरा बाळ झाल्यापासून इम्पॉर्टन्स थोडंसं वाढले माझं. तुझा गैरसमज आहे. नेहमी तुला इम्पॉर्टंट दिलंय. इम्पॉर्टंट तुला नेहमी या खरी परिस्थिती आहे की बाळ झाल्यावर हे बाळ त्यांना खूप असं काळजाचा खडा येतो त्यांच्या, असं वाटते मला. गौरांश पण नव्हता एवढा खडा है ना. हा बोलतात गौरांशच्या वेळी मी कुठे होतो लांब पण आठवड्यात यायचे ना. आठवडा जसं मी लांब होतो बोलतात जसं रात्रभर जागतात ये बाळ उठल्यावर असं बोलतात. बोल गरीबाला बोल तू. हे मजा गरीबाची. अरे मजा ले मजा. चलो बाय बाय. गरीबाची ले मजा. बाय बाय.